शुभ सकाळ मंडळी. मी रोहित रमाकांत परब. शुभ सकाळ. मी तन्वी रोहित परब. परशुरामाची भूमी कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आता आपण चालू आहोत रायगड जिल्ह्यामधल्या कुंभे वॉटरफॉलमध्ये. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे, धबधबा खूप सुंदर, तुम्हाला नक्की आवडेल तो. आम्ही तुम्हाला डिटेल धबधबा आणि फोटोज खूप सारं काही दाखवू त्याच्यामध्ये. मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. आय होप तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल, तुम्हाला पण खूप आवडेल. सो बघूया पुढच्या आता व्हिडिओमध्ये की अजून काय काय ठिकाणं आहेत आपण कुठच्या रस्त्याने जातोय आणि काय मजा येते आहे. बघत राहा. आता वाजले 7. आपण नवी मुंबईहून निघालो आणि या राईडमध्ये माझा मित्र किशोर आणि त्याची वाईफ अपेक्षा आपल्याला जॉईन करणार आहेत. ते जस्ट हायवेला येऊन थांबलेत आणि आता आपण तिथे जाऊया आणि डायरेक्ट नाश्ता करायला थांबू, तिथेच भेटू. वडापाव कांदा भजी खाणार आहे. तावडे स्नॅक्स कॉर्नर इथे आपण नाश्ता केला. वडापाव आणि कांदा भाजी तर अप्रतिम होतीच आणि चहा तर नावाप्रमाणे स्पेशल. खूपच छान होता, भारी. राईड करताना जसा पाऊस हवा होता ना, त्याची सुरुवात झाली आहे. सुपअप काय रस्तेत. खरं तर कुंभे वॉटरफॉलचा रस्ता पाली गणपती मंदिराजवळून दाखवत होता, बट मी एक वेगळा रोड घेतला आणि हा असा वळणाचा रस्ता आम्हाला लागला आहे ना. खरं तर पालीवरून सेमच रूट दाखवतोय, पण म्हटलं काहीतरी वेगळं, सारखं त्याच रस्त्याने काय जायचं. सो हा वेगळा रूट आपण घेतला आहे. अच्छा, तर हा रस्ता इथे NH66ला येऊन मिळतो. या रूटने यायचं होतं, बट असं अननोईंगली येऊ असं वाटलं नव्हतं. पण मस्त एक्सपिरियन्स होता. वळणावळणाचे रस्ते, दाट झाडी आणि आता बघू मुंबई गोवा हायवेची परिस्थिती. खड्डे तर या रस्त्याच्या 5वीला पुजल्यासारखेच आहेत, पण काही प्रमाणात कॉन्क्रिटीकरण तर केलं आहे. थोडं फिनिशिंग टच बाकी आहे. गणपतीपर्यंत होतील हीच आशा.
आणि आता कोलाड मार्केटमध्ये आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता रस्त्याची चाळण विहिरी खणून ठेवल्यासारखे आहेत. हे काय करतात, खड्डा झाला की त्यात खडी टाकतात आणि तुम्हाला तर माहिती कोकणातला पाऊस, सर आली धावून खडी गेली वाहून. इथे आता डावीकडे आपल्याला वळायचं आहे, म्हणजे माणगावमध्ये एंट्री करायच्या आधीच हे वळण आहे आणि आपण सरळ जाऊन पोहोचतो निजामपूरला. अरे वा, रेल्वे क्रॉसिंग पण आहे इथे. डेन्स फॉरेस्ट एरिया आणि त्यातून आम्ही जातोय. खरंच एक भन्नाट अनुभव आहे. अमेझिंग. निजामपूरहून थोडं पुढे आलं की हे दोन रस्ते लागतात. उजवीकडे जातो तो किल्ले रायगडाला
आणि हा डावीकडे जातो तो कुंभे गावात. तर चला डावीकडे जाऊया. तर अशा रीतीने आता आम्ही खरं तर 7-8 किलोमीटरची म्हणजे घाट चढून कुंभे वॉटरफॉल जवळ आलो. म्हणजे हा इथला टनल तुम्ही दाखवतो या टनल जवळ, आणि इथून पुढे जाऊन जो आपला अद्भुत नजारा आहे म्हणजे कुंभे वॉटरफॉलचा तो आपण अनुभवूया. सुमारे 500 मीटरचा हा बोगदा आणि आतमध्ये प्रचंड गारवा जाणवत होता. इथे समोरूनच कुंभेव धबधबा कोसळतो, पण आपण हा धबधबा समोरून पाहणार आहोत.
असं खाली उतरून जायचं आहे. थोडी निसरडी वाट आहे. तुम्ही इथे आलात तर काळजीपूर्वकच या. प्रॉपर ग्रिपचे शूज घाला, म्हणजे जेणेकरून तुमचे हे छोटे छोटे दगड पडलेत ना, क्रेवल्स, त्यावरून तुम्ही सरकणार नाहीत. रोहित, तशी आपली पिढी आहे ना खूप लक्की आहे, कारण आपल्या पिढीला ना हे सगळं डोंगर आहेत ना बघायला मिळाले. नाही तर आता आपण येताना बघत होतो ना, सगळे डोंगर तोडायला लागले, सगळे लोक प्रायव्हेट खरेदी करायला लागले आणि त्यांची पूर्ण विल्हेवाट लागली. तुम्हाला काय माझा असाच एक मत आहे आणि एक ॲडवाईस आहे की हे जे सौंदर्य आहे खूप खूप जास्त अनमोल आहे. इथे आल्यावर जे फिलिंग येतं ना ते खूप सुखावणारं असतं. त्यामुळे हे खरं तर आपण सर्वांनी मिळून हे जपलं पाहिजे आणि त्याचा ऱ्हास केला पाहिजे. सो हा एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. अजून एक मला गोष्ट मी प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट ऑब्झर्व करते इज की हे तुम्ही बघताय हे कचरा वगैरे हे सगळे आहेत, हे आता आम्ही सगळं म्हणजे हे व्यवस्थित ठिकाणी टाकण्याचा विचार करतो, पण हे असं प्लीज टाकू नका. आता हे मी पिते, आम्ही प्लॅस्टिक बॅग्स अशा कॅरी करतो आणि ज्याच्यात टाकतो आणि मग योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावतो. पण असं हे करण्यात आणि असं निसर्गाला स्पॉइल करण्यात काहीच अर्थ नाही आहे. आपल्याला ह्याची मजा घ्यायची आहे, सौंदर्य खराब नाही करायचं आहे. खरं सौंदर्य तुम्ही तर बघू शकता किती सुंदर दिसतं. कुंभे वॉटरफॉलला आलो. किशोर, त्याची वाईफ अपेक्षा, मी, तनू, आणि इथे आम्ही जे अनुभवला ना ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. इथे म्हणजे आपण येतो, आपण इथल्या निसर्गाचा म्हणजे जसं तनूने सांगितलं तसंच सर्वांनी आपण या निसर्गाचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि इथे शांतता राखली पाहिजे. फक्त इथे या, आनंद घ्या आणि तो आनंद आयुष्यभरासाठी आपल्यासोबत घेऊन जा आणि निसर्गाला पण तेवढेच रिस्पेक्ट द्या. भेटू मग पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतर आम्ही जेवण. आम्ही आता जेवायला जाऊ. तिथे त्याच्यानंतर थोडाफार अजून व्हिडिओ असेल म्हणून असं थोडं विसरलं तर अगोदर म्हटलं. चला. हॉटेल आनंद भुवन माणगावच्या आधीच हे हॉटेल आहे, म्हणजे माणगाव डेपोच्या आधीच. इथे आम्ही जेवण केलं, एकदम स्वादिष्ट असं जेवण होतं. सह्याद्रीच्या कुशीतील हल्लीच पर्यटनासाठी माहीत झालेला हा कुंभे धबधबा वर्षा पर्यटनाचे उत्तम ठिकाण. सुमारे 3000 फूट उंचीवरून कोसळतो. हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. हो, पण निसर्गाचा तेवढाच आदर करणे गरजेचे आहे. एवढं सगळं आहे सह्याद्रीमध्ये आणि आपणही एक जबाबदार पर्यटक म्हणून इथे येऊया आणि या निसर्गाची काळजी घेऊया.